SP विदर्भ न्यूजमध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद नागपूरतर्फे कान्होली बारा प्राथमिक आरोग्य केंद्राला ॲम्ब्युलन्सची सोय त्याबद्दल कान्होली बारा येथील सरपंच व सामाजिक कार्यकर्ते रविचंद्र गवाळे आणि डॉक्टर साहेब यांचं काय म्हणणं आहे, चला तर आपण बघूया. एक मिनिट अशा तुम्ही या का म्हणजे अच्छा आपण गाडीचे व्हिडिओ कुकळकर सरपंच आजी सरपंच आहे, मेंबर आहे नागोरावजी गवाळे, तुकारामजी शलगरे, बरेचसे लोक इथं आलेले आहे. आज आमच्या गावाला एवढा एक लाभ झाला की हे गाडी म्हणजे दोन ला एक दोनला या कांडली वाऱ्यासाठी प्राप्त झाली. त्याच्यासाठी आम्हाला खूप हर्ष आहे. आणि या गाडीत कोणा दिली, कोण्या माध्यमातून दिली तर आमचे मडावी साहेब मॅडम साहेब आम्हाला थोडीशी माहिती देतीलच. नाव सांगा. मी डॉक्टर मुकेश मडावी, प्राथमिक आरोग्य केंद्र कान्होली इथलं इंचार्ज मेडिकल ऑफिसर. आपल्याला हे गाडी जिल्हा परिषद नागपूर यांच्या मार्फत मिळालेली आहे आणि ते फरवरी 1-2-2025 मिळेल. त्याच्यामध्ये 102 ही गाडी आपल्या जे गरोदर माता यांना घरी घेऊन आणणं, डिलिव्हरीसाठी आणणं, रेफर केलं त्यांना पाठवणं याच्यासाठी. आणि जे लहान मुलं आहेत 1 वर्षातील त्यांना काही रेफरलची गरज असेल, घरून काही इथे आणायचं असेल या त्यांना परत घरी पाठवायचं असेल त्याच्यासाठी गाडीचा उपयोग करणं. त्याच्यासोबत अतिमाता जर काही इमर्जन्सी आली तर ह्या गाडीचा उपयोग आपण करू शकतो. तसेच आपल्याला गावातल्या सरपंच पल्लवीताई या गाडीविषयी आणि पुन्हा काही 108 गाडीची समस्या आहे या विषयावर काही सांगतील. नमस्कार, मी पल्लवी उमेश कुकडकर, कान्होली बारा सरपंच. आपल्या इथे 1-2-2025ला प्राथमिक आरोग्य केंद्र कान्होली बारा येथे ॲम्ब्युलन्स मिळालेली आहे 102. याचा फायदा आपल्या येथील महिलांना आणि लहान बालकांना याचा फायदा होईल. आणि रेफर वगैरे करायचा असेल तर ही गाडी उपयोगात येईल. तसंच राहिलं गोष्ट 108ची, तर 108 ही गाडी आपल्याकडे 24 तास डॉक्टर अवेलेबल नसल्यामुळे आपल्या इथे आहे 108 ही गाडी, परंतु डॉक्टर या कारणानं ती गाडीवर ड्रायव्हर आपला हा पेशंट घेऊन जाऊ शकत नाही, कारण की डॉक्टर असणं खूप गरजेचं असते. आणि त्याच डॉक्टरची सुद्धा आपल्याकडे जागा खाली आहे आणि आपण त्याचीसुद्धा नियुक्ती करू. त्याचा फायदा आपल्या कान्होली बारातील लोकांना होईल असं मी आश्वासन देते. ॲम्ब्युलन्स गाडीसाठी तुम्ही काही तुमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने काही मागणी केली का सर? हो, आम्ही मागणी केलेली आहे आणि तसं आम्ही मडावी सरांसोबत पण बोललो. आमच्यासोबत जे आपले 108 साठी माननीय जिल्हा चिकित्सक, माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे मी मेलनी आणि पत्रव्यवहार केले. त्याचं उत्तर आलेलं नाही. तर त्यांनी आश्वासन दिलं की जे काही मध्ये त्यांनी अपॉइंटमेंटसाठी पाठवलं होतं तर बहुतेक ते बघून नकार दिलं असेल. त्याच्यामुळे ते आपल्या सर्व ते करून प्रयत्न करणं त्यांचं सुरू आहे. कधी कुणी डॉक्टर आलं ते अपॉइंटमेंट करणं असं. माझ्या याच्यावर पाठवलं. हो, या साईडने घेऊन घेऊ.